महायुती 100% टिकणार आहेच। अमोल मिटकरींनी जे वक्तव्य केलं त्यांना मी ताकीद दिली की राजकीय भाष्य करण्यापूर्वी कुठल्याही प्रवक्त्याने पक्षाच्या मुख्य प्रवक्त्यांसहित धोरणात्मक आणि महायुतीच्या घटकांच्याबद्दल बोलत असताना पक्षाध्यक्षांची परवानगी त्या ठिकाणी घ्यावी। आपण जे सांगताय हे सुद्धा काही मंडळी प्रचार करतात जे आमचे हितचिंतक खूप आहेत। आमच्या पक्षाला हितचिंतकांची काही कमतरता नसल्यामुळे हे सतत प्रचार करण्याचा प्रयत्न करतात की भाजपच्या कार्यकर्त्यांच्याकडून कोण म्हणतं कोण आमदारांकडून म्हणतं। ठीक आहे, निवडणुकीचं विश्लेषण आम्ही एकदा दिल्लीमध्ये बसून केलं, पण पुन्हा एकदा आम्ही सखोल त्या ठिकाणी करणार आहोत। हे जाणीवपूर्वक अजितदादांचं नेतृत्वाला कमीपणा कसा येईल, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोधोरणावरती परिणाम कसा करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे। पण या निवडणुकीचं विश्लेषण केलं असता अजित पवार गटाचे किंवा जे काही तुमची ताकद आहे त्याचा फायदा भाजप आणि सेनाच्या उमेदवारांना झाला नाही असंही बोललं जातं विश्लेषणानंतर। तुमचं काय? नाही, हे बोललं जातं हे मी सांगितल्याप्रमाणे जाणीवपूर्वक हे केलं जात आहे। आता विदर्भामध्ये आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बऱ्याच आमदारांच्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य आहे। आता त्या विषयावरती काही मी फारसं या ठिकाणी बोलणार नाही। आता सगळ्या जिल्ह्यात मी फिरणार आहे, पण प्रामुख्याने ज्या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत तिथे तर जाणार आहेच, पण त्या मतदारसंघात जात असताना उरलेल्या जो जिल्ह्यातील भाग असेल त्याही जिल्ह्यातल्या संघटनेचा आम्हाला आढावा हा घ्यावाच लागणार आहे, घेणारच आहोत। याचं कारण शेवटी ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचे इतर घटक पक्ष लढतील तिथे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना काम करायचं आहे। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुती बिघाडी झाल्याचं समोर आले। नाशिकची जागा असेल किंवा मुंबईची तर तिथे एकमत जुळले नाही आणि आता पुन्हा महायुती विधानसभेने एकत्र जाण्याचं तुम्ही म्हणता, तर हे पुन्हा एकदा जुळेल की काही जागांवर पुन्हा अशी परिस्थिती होईल? नाही, काही विधानसभेच्या बाबतीमध्ये ते होणार नाही। शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मुंबईला एकत्रितपणाने चर्चा करून निर्णय झालेला आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या बाबतीमध्ये सुद्धा दिल्लीमध्ये एकदा आम्ही बसून चर्चा त्या ठिकाणी केली, काही स्ट्रॅटेजी आम्ही प्लॅन आउट केलेली आहे। मतदान होणार असल्यामुळे त्या विषयावरती मी अधिक काय भाष्य करणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।